स्टेशन आहे का? हेच आहे रे. कसलं स्टेशन आहे? साधी रेल्वे पण थांबत नाहीये. नक्कीच हे स्टेशन आहे ना? दिसत नाहीये. मला येतो म्हणाला होता. आपण कुठे आहे? स्टेशनवर पण कुत्र दिसत नाहीये. अरे देवा, ऐक. येईल रे येईल, थांबूया आपण. ठीक आहे, तू म्हणतोस तर थांबतो. हे पण नाही आला तर चल निघूया. चल निघूया. चल आपण जायचं कुठं? जाऊ रे, पत्ता आहे आपल्याकडे, शोधत शोधत जाऊ. एवढ्या रात्री अरे अंधारात? मिळेल ना काहीतरी. एक्सक्यूज मी. इथे टॅक्सी वगैरे कुठे मिळेल? या गावात 4 चाकाचं एकही वाहन सापडायचं नाही. म्हणजे? इथं फक्त माड्याच्या तिरडीला 4 माणसं असतात. बापरे. आपण रव्यासाठी थांबूया का? छे रे, काय अर्थ नाही वाट बघण्यात, आपणच जाऊ शोधत शोधत. थांब, यांना विचारूया. बाबा, हा रस्ता कुठे जातो? जगातले समदे रस्ते शेवटी मसनवाटीतच जातात बाबा. चल, गाव आहे का काय आहे? अरे बाबा, रव्याला हाणायलाच पाहिजे. अरे बापरे, लाईट पण दिसत नाही इथे. काय काय अंगावर घालतं काय? भूतोबाच्या माळावर जायचंय ना. अरे तुम्हाला कसं कळलं? इनामदारांच्या वाड्यात. रवीनं पाठवलाच हा, ना. बरं झालं, बस, बरं बस, झालं बस, बाबा. बस. चला चला चला, कोणतरी ओळखीचा माणूस भेटला बाबा. थांबा, मला चढू दे एक मिनिट. चल चांदणी बेटी. आई गं, चला. रव्यानं पाठवलं ना हो? कोण कोणाला पाठवत नाही साहेब. नशीबच आणतं, नशीबच नेत. अरे देवा. चला आला इनामदारांचा वाडा. उतरा लवकर. आत चला ना. नाही जातो आत. चला उतरा, इथूनच जातो मी. चल रे, चल उतरू. बर. आहा. तू सांभाळ. हा. चल चांदणी बेटी चल. चल. काय भयान वाडा आहे ना? आवाज पण काय भयान येतोय ना. कसला आवाज आहे हा? झोपाळा हलतोय. हा वारं सुटलंय ना म्हणून. हा. अरे पण वारं सुटलं तर झाडं पानं हलत नाहीत, झोपाळाच का हलतोय? तू आता नसत्या शंका काढत बसू नकोस. अमावस्येच्या रात्री अमावस्या. अरे बाप. मी आहे ना, मी आहे. चल रवी रवी. रवी रवी. हे नक्की हाच वाडा येणार आहे का दुसरा कोणाच्या वाड्यात शिरलोय आपण? काय रे? अरे हाच वाडा आहे रे. रवी मग कुठं आहे तो रवी? रवी 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 रवी. रवी. काय आहे? हा हिंदुळा नक्की वाऱ्यामुळे हलतोय ना? मग काय मी हलवतोय? चला. रवी 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 रवी. झोपलाय बहुतेक. ए, रवी. अरे याला काय अर्थ आहे का? एक तर स्टेशनवर घ्यायला आला नाही आणि आता घोरत पडलाय. वाऱ्याने उघडला असणार. रवी 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 रवी. रवी. भरत, तू आज जाऊन जरा बोलवून आणतोस का? थांब. आपण दोघं जाऊया. रवी. रवी. अरे बापरे, वाड्यात लाईटच दिसत नाहीत. बटणं कुठे आहेत? अरे बटणं कुठे शोधतोस? रवीला शोध. ए रवी. अरे तिकडे एक दार आहे, दार. रवी रवी रवी. ए रवी. रवी रवी. आहेस ना? रवी रवी. थांब थांब. रवी रवी. भरत, हा. इकडे एक रूम दिसते. बाथरूम तर नसेल? नाही रे. चल उघडून बघूया. तू उघड. दोघंही उघडूया.
वेलकम टू भूतोबास सदा ए केवढा घाबरलो मी. अरे हार्ट फेल होऊन जीव गेला असता ना. बंकच गेली यार थोडीशी पंकज अशी नाही तर काय इथे आल्यापासून गावकऱ्यांनी हा वाडा भूताचा आहे, हा वाडा भूताचा आहे असं डोकं पिकवलं होतं माझं यार. अख्खा कोपरा कोपरा शोधून काढला मी. भूत काय, भूताचं नख पण नाहीये. म्हणजे खरंच तसं काही नाही ना. नाही नाही यार, 2 दिवस राहतोय ना मी. काय झालंय का मला, नाही की नाही. एनिवेज तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल ना, हे बघ या बाजूला बाथरूम आहे आणि या बाजूला तुमच्या बेडरूम्स आहेत. चल चल, मी तुम्हाला दाखवतो. समाधी नाही, राहू दे, समाधी राहू दे. बरं राहू दे राहू दे. नाही, घे ना घे ना घे ना. असं काय. चल चल चल. अरे तुम्हाला खूप काय काय सांगायचं. बापरे, भास होत आहेत.
भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. चला आता मारुती स्तोत्र म्हणूया. हा, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. मारुती राया, तू नाही ना फोटोतून वाकून बघणार? हा, सरबत मारुती राया. लिंबू सरबत. सरबत. रव्या, सकाळी सकाळी कसलं रे लिंबू सरबत? चहा नाही का करायचा? चहा तो दुधवाला आहे ना, इथे फिरकत सुद्धा नाही. का? भूताचा वाडा आहे ना हा. जे मिळतंय ना ते घ्या गपचूप. चहा का नाही केला? अरे संध्याकाळी येताना आणू ना चहा पावडर दूध वगैरे सगळं. तोपर्यंत एन्जॉय माय लिंबू सरबत. Cheers. कसं आहे? फर्स्ट क्लास. गुड नो. मस्त मस्त. पण लिंब आणलीस कुठून? अरे आणावी लागलीच नाही यार, वाड्यातच होती भरपूर मोठमोठी. हळद कुंकू लावलेली, टाचण्या टोचलेली. घालडा. बस झालं, आपण या वाड्यात राहायचं नाही. बस. अरे मग राहायचं कुठे आपण? कुठेही राहू, दुसरीकडे जागा शोधू, पण या वाड्यात राहायचं नाही. अरे काल रात्री आवाज आला आणि मी दरवाजा उघडला ना. अरे तो मी होतो मी. ए सॉरी बॉस, मी या वाडा सोडून कुठेही जाणार नाहीये. का माहितीये? का 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 का? अरे शेजारच्याच वाड्यात मनीषा राहते. अरे शेजारच्या वाड्यात ह्याची मनीषा राहते म्हणून आपण या भूताच्या वाड्यात राहायचं? ए यार, भरताचं भलतच रे. ए, मला सांग, मनीषा भेटली तुला? नाही रे यार, गावाला गेली, आजच येणार आहे. इनफॅक्ट आता आली असेल. व्हिडिओ होईल तुला बघून. ग्रेट सरप्राईज. एक्झॅक्टली. मी तिला कळूच दिलं नाहीये की आपली या गावात बदली झाली आहे म्हणून. आणि म्हणूनच गाईज, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. ऑलराईट. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. वाडा सोडायचा विचार बंद. काय रे, बरेच वर्ष बंद होता का रे वाडा? हा एक 16 वर्ष. हा. इथले तिघही मेले ना. हा, हा? हा. अब हा इनामदार भुसनळे. रव्या. इनामदार भुसनळे. तुम्हाला सांगतो, एक नंबरचा कंजूस कारस्थानी नालायक हलकट म्हातारा होता. रव्या, काय झालं? तो वाकून बघतो. हा येणार का रे? तो बघ. बघतोय. तो बघ. हा. चल. हा इनामदाराचा पोरगा बाब्या. हो. ए, याच्या गळ्यात काय आहे रे? अरे शिट्टी आहे ती, शिट्टी. स्काउटवाल्यांची असते ना तशी. कशासाठी? पोरींवर लाईन मारायला जायचा. शिट्टी वाजवता येत नव्हती, मग ही शिट्टी वाजवायचा. तो बघतोय. गबरे, ये इकडे. आणि हा त्यांचा कारकून किरकिरे. हा. काय रे, ह्याच्या कानात काय आहे? विडी आहे की सिगारेट आहे? पेन आहे. कानात? कारकून होता ना, तुला सांगतो, एक नंबरचा महापाताळ यंत्री माणूस. हं. सेम मालकासारखा. हे तिघेही जेव्हा मेले ना, तेव्हा गावात घाण गेली, आ? असं एक गाववाले म्हणतात. हा. तिघेही इथे राहायचे, तिघेही मेले. आता आपली पाळी. इथे राहायची. मग हे कधी बोलणार आमचे फोटो लागल्यावर? तो बघतोय हा? भांडू नका. ए चला, आपल्याला बँकेत जायचंय ना, तयार व्हायचंय ना. हे गाईज, तुम्ही पुढे वा. फर्स्ट आय वॉन्ट मीट माय स्वीरी मनीषा. ऑलराइट. मनीषा. अहो, वाड्यात कोणीतरी राहायला आल्यासारखं वाटतंय. जातील 2 दिवसात पळून बघा. मनीषा, श्राद्धाचा प्रसाद त्यांनाही नेऊन दे. काकू, अगं आपण त्यांना ओळखतही नाही. अगं, त्यात काय झालं? शेजार धर्म आहे तो. जा. चला. चला हो. अरे कॅच पकड मग दे ना तो. पकड. हा घे. दे. बघ, ए, बघ, टाक. अरे सारा कॅच नाही पकडता येत रे तुला. रव्या लागला. ए पडदाय तो. घाबरेट. ए झालं की नाही अजून तुझं? अरे झालं की नाही म्हणजे काय? मी काय घडी आहे का रे तुमचा? अख्खा वेळ आपलं रवी हे कर, रवी ते कर. आणि मी म्हणतो कुलूप लावायची गरजच काय आहे? भूताच्या भीतीने इथे चोर पण येत नाहीत. मी तुम्हाला अजूनही सांगतोय, आधी आपण देवळात जाऊया. आजचा पहिला दिवस आहे ना ऑफिसचा. तुम्हाला जे काय पाहिजे ते करा. मी मनीषाला भेटूनच येणार. अरे पण ए तो नाही ऐकणार रे. चला आपण जाऊ. बघा रव्या, बाहेर ये. चावी चावी. काय चल, माणूस आधी आहे. आपण ना मारुतीच्या देवळात जाऊया. अरे ते नंतर बघू रे, आधी आपण घराच्या बाहेर तर पडू. एक्सक्यूज मी. हॅलो, मी नाही, कामवाली नकोय आम्हाला. हा
अहो नाही, मी फक्त हा डबा द्यायला. डबेवाली तर खरंच नकोय हो, आम्ही खानावळीत जाऊन जेऊ. माझ्या कपड्यावर मी काय तुम्हाला. कपडे धुणारी तर आम्हाला परवडूच शकत नाही, आम्हीच आमचे कपडे धुतो. ए हॅलो, समजता काय तुम्ही स्वतःला? रवी देशमुख. तू या भूत बंगल्यामध्ये काय करतोयस? अगं याच गावात माझी बदली झाली आहे. म्हटलं तुला एक छोटेसे सरप्राईज देऊया. थँक्स. ए पण मग घरी चल ना, माझ्या काकूलाही तुला भेटायची जाम उत्सुकता आहे. नो नो नो, आता नको. हे बघ, आज माझ्या नोकरीचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी लेट नको. ओके, मी संध्याकाळी येतो. ओके, पण नक्की येशील ना? प्रॉमिस स्वीट हार्ट. हे बघ, व्हॉट इज दिस? डबा हो, पण कसला? प्रसाद. हं? अरे आज आईचं श्राद्ध होतं. अच्छा अच्छा, थँक्स. काय योग्य बना, माझी बदली पण तुझ्याच गावी व्हावी. पण तुला बँकेने जागा मस्त दिलीये. या म्हणजे म्हणजे तुझ्यासारख्या भूताला हं? हा भूत बंगला. ए हॅलो, यु नो व्हॉट, व्हॉट? काही भूत पछाडतात. रिअली? या मग ते आपण संध्याकाळी बघूया. बाय. ओ संध्याकाळी नक्की ये. चला देशमुख, कामाला लागा. Hello, welcome. Welcome to Panchganga Nagri Sahkari Bank Limited, Osarwadi branch. Please sit down. थँक्यू सर. थँक्यू. ही माझी सेक्रेटरी मिस सावंत. Good for nothing. नमस्ते नमस्ते नमस्ते. आणि माझं नाव, माय नेम इज झुंजारराव हंबीरराव सरनौबत पाटील अंजनगावकर. नाव आहे का 12 डब्यांची गाडी? कबस. काय काय म्हणालात? What did you say? काय नाही सर, तो म्हणाला की सूट 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 सर, सूट फार स्मार्ट आहे तुमचा. अरे हा सूट आहे. सूट छान आहे सूट. Oh, thank you. नाही म्हणजे मी इंग्लंडमध्ये होतो ना गेली 10 वर्ष. तिथली सवय. ह्याला की नाही डिनर सूट म्हणतात. काय डिनर सूट. हा. आता तिकडे डिनरची वेळ झाली असणार म्हणून घातलाय. काय म्हणजे सर, तिकडे बर्फ पडायला लागल्यावर तुम्ही इकडे स्वेटर घालत असाल नाही? तर घामाच्या धारा लागल्या तरी साय स्वेटर काढत नाही, हो की नाही सर? मिस सावंत, ही सेक्रेटरी एकदम इंटरनॅशनल आहे नाही? काय म्हणालात? व्हॉट डिड यू से? नाही नाही, तो विचारतोय की काम 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 काय करायचं आम्ही? काम. हा सर, काम 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 काम. ओ काम. येस वर्क. समीर, तू लोन डिपार्टमेंट मध्ये काम Yes, कर. रवी सर. तू सेफ डिपॉझिट सांभाळ. ओके सर. आणि भरत, तू नवीन कस्टमरची खाती उघडून घे. उघडतो ना. ओके ओके जेंटलमॅन, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता कामाला लागा. थँक्यू सर. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर मला सांगा. Yes, sir. चला. If there is anything, come to me, okay? No problems at all. I can solve all your problems. सर माझा एक प्रॉब्लेम आहे. बोला. तो वाडा आहे ना सर, आम्हाला दुसरी जागा द्या ना राहायला. नाही. तो वाडा बँकेकडे गहाण ठेवलेला आहे, आपण वापरायलाच पाहिजे. अँड इट्स अ नाईस प्लेस. मी सुद्धा राहायला जाणार होतो तिकडे. पण भूताच्या भीतीने गेले नाहीत ते, हो की नाही सर? चला कामाला लागा. चला सर, मी काय काम करू? मिस सावंत, तुम्ही एक काम करा. आपलं तोंड आहे ना ते थोडं बंद करा. बंद. इट्स नॉट गोना वर्क एनीवे. I'm sorry. इट्स ओके. माणूस म्हटलं की तोल जायचाच नाही का? नवीन रुजू झालेत ते. ही सुने ना वेताळे गुरुजींची कन्या. हॅलो. जुने कस्टमर आहेत ते आपल्या बँकेचे. त्यांचा बिझनेस आहे. हो. कसला बिझनेस करता आपण? हेच श्राद्ध घालणं, हं? फानामती हं? करणी, प्लॅनशीट करणं. भूत काढण्यामध्ये आमची स्पेशालिटी आहे. हा बिझनेस आहे? हो, गावात खूप मागणी आहे आमच्या बिझनेसला. हो आय सी. खरं तर आमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी वर्ष वाट बघावी लागते. खरंच? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हे माझं कार्ड घ्या ना. आणि ह्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करा भूताभितानं पछाडलं तर. गुण नाही आला तर पैसे लगेच परत. येऊ मी. बाय.
सावंत मॅडम आपल्या बँकेचं कॅन्टीन बाकी मस्त आहे हा? घेणार का यातलं नाही, नाही आहे ना आमचा तुमचा टिफिन माझा टिफिन अरे वा मस्त घमघमाट सुटलाय. अरे डबा मनीषाने दिलाय. मनीषा आमची वहिनी शेजारीण पडोसन. अरे तिच्या घरी पूजा होती त्याचाच प्रसाद आहे श्राद्धाचा. काय झालं? आपण श्राद्धाचं जेवण जेवतोय. हो मग. अरे या गावात दुसरं काय मिळणार? दवाखाना आहे की नाही माहिती नाही, पण भूत काढायचं पॉश क्लिनिक आहे क्लिनिक. अरे जिलबी कोणाचं श्राद्ध मनीषाच्या आईचं. म्हणजे दुर्गा मावशीचं. लोक म्हणतात पाय घसरून विहिरीत पडल्या आणि मेल्या. खोटं आहे ते. अरे कोण बोललं? डॅमेट साफ खोटं आहे ते. दुर्गा मावशी पाय घसरून पडल्या नाहीत. आपण महेश महेश दॅट्स राईट. महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव. ओ सर बसा बसा ना प्लीज. हो थँक्यू. नमस्ते. नमस्ते. पण सर तुम्ही बँकेत कसे काय? तुमच्या बँकेचे मॅनेजर आहेत ना सर नौबत साहेब, ते माझे जुने मित्र आहेत. आमची लंडन मध्ये भेट झाली होती. त्यांना भेटायला आलो होतो. पण सर तुम्ही ते खोटाय वगैरे असं का म्हणालात? ऑफकोर्स खोटं आहे ते. दुर्गा मावशीचा मृत्यू हा अपघात नव्हता. इट वॉज अ कोल्ड ब्लडेड मर्डर. इनामदाराच्या भूतानं तिला विहिरीत ढकललं होतं. इथली भूत ढकलाढकली खेळतात सर. God damn it, it's not a laughing matter. Stop laughing. ए गप ना. तुम्हीच सांगा ना काय नेमकं काय घडलं काय? 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इनामदार भुसनळे आणि त्यांचा अर्धवट मुलगा बाब्या दोघं आपल्या आलिशान वाड्यात राहत होते. बाब्या अर्धवट, त्याला लग्नाचं वेड होतं. ही वॉज अ टोटल क्रॅकपॉट. वरातीचा आवाज आला की त्याला वेड्याचा झटका यायचा. बाबा लगीन या डिचक 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 नवरा आला वे शिपाशी, नवरा आला वे शिपाशी. बाबा लगीन, बाबा लगीन. अरे बाब्या गप गप गप. अरे बाबा लगीन. अरे कोणीतरी याची शिटी बंद करा रे. ए बैरा होईल मी बैरा. बाबा लगीन. बाबा मायला वरतीचा आवाज आला रे. आला की हा पिसटला. शिपाशी नवरा. बाबा बाबा लगीन. बाबा बाबा डोकं फिरवले पोरानं माझं. काय सुचत नाही मला, अजिबात सुचत नाहीये. नाही रे पोरं पै मी खुळ होणार रे. काय करावं काय या पोराचं? काय करावं? कुठं उडून गेली वाहन? किरकिरे. इनामदाराचा कारकून किरकिरे हा इनामदारा इतकाच महाग कारस्थानी होता. मालक मालक या बाब्याचं काय करायचं? किरकिरी काय करायचं? यावर एकच उपाय. लग्न करा. परत किरकिरे. एका लग्नाचं फळ म्हणून हा भोपळा गळ्यात पडला, तोही किडका, आणि आता परत लग्न करू? तुमचं नाही हो, बाप्याचं. हा तुमच्या मेंदूला नारू झालाय का हो किरकिरे? हा डोक्यानं असा रूपानं तसा, याचं लग्न कसं होणार? तुमचं झालं तसं किरकिरे. नाही नाही. अहो म्हणजे वाजत गाजत धूम धडाक्यात. अहो पण गावातला कोण बाप याला आपली मुलगी देईल? तुम्ही दिली असती? गावातली बघायचीच नाही. मग? अहो गावाच्या बाहेरची. याचं लग्न झालं की हा नक्की सुधारेल असं याच्या पत्रिकेत लिहिलंय. थांबा मी पत्रिका आणले. थांबा थांबा दाखव थांबा. त्यानं दूरच्या एका गावातल्या मुलीशी बाब्याचं लग्न ठरवलं. अहो काशीच्या एका ज्योतिषाने सांगितलेलं आहे, एकदा का याच्या डोक्यावर अक्षता पडल्या की हा सुधारलाच म्हणून समजा. खरंच? 100% खरं. खरंच किरकिरे? हो तुम्ही थांबलात का? बघा ना एखादी भोपळी, आपल्या बघा ना एखादी मुलगी. यंदाच बार उडून टाकू. वा वा वा. हो पण लग्नानंतर आपलं बिंग फुटलं तर? म्हणजे लग्नानंतर सुद्धा हा असा शिट्या फुंकत बसला तर त्यांना कळेल ना? अहो कसं कळेल? एकदा का याच्या डोक्यावर अक्षता पडल्या की हा सुधारलाच. खरंच की? म्हणजे यंदा आपल्या वाड्यात सनई वाजणार. अरे अरे बाब्या बाब्या लगीन लगीन. ढिंचक 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 ढिंचक.
ढिंच्याक, 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 ढिंच्याक. सगळं काही सुरळीत चाललं होतं. इतक्यात एक घोळ झाला. दुर्गा मावशीला एक खबर लागली. ही खबर कळताच दुर्गा मावशी पिसाळली. अंबाकाच्या गौरी बरोबरच्या अर्धवाटाचं लग्न. आई लग्न म्हणजे काय ग? बाळ, लग्न म्हणजे खरं तर दोन जीवांचं गोड मिलन. पण ह्या श्रीमंत धेंडांसाठी नुसताच पोरखेळ. मी हे होऊ देणार नाही. सगळं गाव गप्प राहिलं तरी दुर्गा जिवंत आहे म्हणावं. बघतेस त्या इनामदाराला. चला, चला, लवकर, लवकर. हे चला, चला, वरा, वरा, वरा. नाही करायचं. हे अक्षता घ्या, अक्षता घ्या. वाकू नको दादा. हा. चला सुरू करूया मुलीला गिरगिरे आंतरपाटानं बाब्याला झाकून टाका. वर घ्या, वर घ्या. अर्धवट डोक्याच्या पोराशी लग्न लावून आपल्या पोरीचं म्हातारं करता. काय अर्धवट डोक्याचा मुलगा? हा मान. आता काय करायचं? बघा वेळ आहे हा. काय हो किरकिरे, तुम्हीच तर म्हणाला होतात ना मुलगा चांगला विद्वान आहे म्हणून. आम्हाला फसवलं तुम्ही. मारा मारा त्याला. संतप्त वराडानं मांडव पेटवून दिला. बाबे आणि इनामदार कसे बसे पळाले. पण किरकिरे तो मात्र लोकांच्या तावडीत सापडला. लोकांनी त्याला चोपला. इतका चोपला त्यातच त्याचा मृत्यू झाला. लग्न मोडलं म्हणून बिचाऱ्या बाब्याला वेडाचा जबरदस्त झटका आला. इतका जबरदस्त की लोकांनी त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथेच दवाखान्यात त्यांनी गळफास लावून घेतला. दोनदा. पहिल्यांदा दोर तुटला वजनामुळे. दुसऱ्यांदा मात्र दोर तुटला तो आयुष्याचा. मुलाच्या मृत्यूचा इनामदाराला जबरदस्त धक्का बसला. त्याला अटॅक आला. मग पण मरताना त्यांनी शपथ घेतली. दुर्गे भवानी, समोर अशी माझ्या मुलाचं लग्न मोडलंस तू. शुभ कार्यात विघ्न आणलास. तुला सोडणार नाही. त्या अंगणातून परत निघायची. तिथून तिरड्या उठल्या. तुला काय वाटलं? सोडणार नाही मी. आईनामदार भोसनाळे, शपथ घेतो तुझ्या घराण्याचाही निर्वास होईल. तुझ्या घरी शुभ कार्य होऊ देणार नाही मी. तुझी मुलगी बिन लागण्याची राहील. तुझ्या मुलीचं लग्न होऊ देणार नाही मी. तुळशीच्या जागी निवडून राहू. सनई चौघडा वाजू देणार नाही मी. And that's the whole story, friends. पण सर, तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? ती केस माझ्या अंडरस्तर होती. अच्छा. तुम्हाला सांगतो, अजूनही कधी कधी त्या वाड्यामध्ये मध्यरात्री नंतर इनामदाराचा आवाज ऐकू येतो. सूड दुर्गे सूड. आणि कधी कधी अमावास्येच्या रात्री विहिरीवर दुर्गा मावशी दिसते. तुमच्यापैकी कोणाचा मनुष्यगण नाही ना? माझा आहे. काय? ऑल द बेस्ट. ज्याचा मनुष्यगण त्यालाच भूत दिसतात. इन्स्पेक्टर महेश जाधव. अरे आज अमावस्या आहे. मी बघितलं होतं ना कॅलेंडर मध्ये. माझा मनुष्यगण आहे रवी. आहे.
रवी एकंदरीत माझ्या काकूला तू पसंत आहेस. अच्छा या कशावरून? अरे आता गेले 2 महिने मला दाखवण्याचे प्रोग्राम चालू आहेत ना. काकूने जर का ट्रे मध्ये फक्त चहा पाठवला तर समजायचं मुलगा रिजेक्ट. ओके. चहा बरोबर एखाद दुसरं ग्लुकोजचं बिस्किट असेल तर समजायचं मुलगा ठीक आहे. ओके. आणि चहा बरोबर पोहे पाठवले तर समजायचं मुलगा पसंत आहे. ऑलराइट. आणि आज चहा पोहे बिस्किट गुलाबजाम पेढे ब्ला 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 म्हणजे एकूण मुलगा पसंत आहे. तर ग्रेट. हे झालं काकूचं. तुला मी पसंत आहे ना? मला माझं काय रवी यु नो वेताळे गुरुजींनी मला सांगितलंय की मला मंगळ आहे. ओह ग्रेट. त्यामुळे फारशी चिकित्सा न करता कुठल्याही मुलाच्या गळ्यात माळ घालून मोकळी हो. आता कुठल्याही मुलाच्या गळ्यात माळ घालायचीच आहे तर तू तितकासा वाईट नाहीयेस. काय आगाऊ कार्टी. काय म्हणालीस? रवी इज हर्टिंग यार. बडव बडव चांगली. लिसन बेब्स, मंगळ असो वा चंगळ, मी ठरवलंय वाजत गाजत तुला नवरी बनवून या वाड्यात घेऊन येणार. शो स्वीट. पण आता जाऊ मी, काकू वाट बघत असेल. अगं तू समीर आणि भरतला भेटायला येते ना? नाही आज नको, तुमचा प्रोग्राम आहे ना. सो नाही आज डिस्टर्ब नाही करत तुम्हाला. मी उद्या येते. कम ऑन बेब्स, आय मीन उफ्स माझा रुमाल. आशीर्वाद. यू नो व्हॉट बेब्स, व्हॉट? बोलू नये पण आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. I'm gonna miss you. बाय. बाय स्वीटी. बाय हनी. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ म्हणून म्हणतो वर ढगाला लागली बापरे यांचे नको कळ काढायला. ढगाला लागली कळ पाणी 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 एकही थेंब पाणी नाहीये. अरे अरे टाकीत पोटॅशियम टाकलंय पाणी स्वच्छ करायला. कशालाही घाबरतंय येड. मी काय घाबरत नाही. जरासा भीतो एवढंच. जरासा त्याला एवढ्या मोठ्यानं ओरडलास मला वाटलं की जीवच गेला तुझा. पहला नशा काय रे? पहला खुमार. याचं काय झालं? नया प्यार है नया इंतजार. आज खुश आहे, मी खुश आहे, मी जाम खुश आहे. अरे मनीषाच्या काकूनी पण मला पसंत केलं. बापरे म्हणजे लव ट्रायंगल. गाढव. अरे पसंत केले म्हणजे त्यांचं आमच्या लग्नाला काही ऑब्जेक्शन नाहीये. आता एकदा नोकरीत परमनंट झालं की मनीषाला वाजत गाजत वाढावं. हे रिलॅक्स आहे गाईज, वाऱ्याने उघडला असेल. Come on, guys, let's celebrate, man, let's celebrate. हे घ्या, तुमच्या मनीषा वहिनीने तुमच्यासाठी चकना दिलाय. मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत आज मैं ऊपर. 4 पॅक झाले पण. भरत यार तू काही पितच नाहीये. अरे पितोय ना मी. असं काय तुझा सगळा वेळ घाबरण्यातच जातो. ए रवी मी घाबरत नाहीये. मी घाबरत नाहीये. जरा भीतोय एवढाच पण घाबरत नाहीये. यार भुसणाऱ्याला घाबरण्यासारखं काय? काय कोण? हा भुसनळे. अरे हा कसला भुसनळे. हा तर भुसनळ्या. अरे साधी नळी पकडता येत नाही तर म्हणे भुसनळ्या. आणि आणि कसं करतो तो, कसं बोलतो का असं दात बाहेर काढून सोड सोड तुडके तुझ्या दारात कुठलं तर झाड तुळशी ऐवजी निवडून उगवेल तुडके सोड सोड. अरे कसला सोड सोड रे. फोटोत बसून सोड उगवतोय. आणि याचा पोरगा तो 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 बाब्या या मागणं या बाबा लगीन. फोटोतून कसा बघतोय बघ कसा. अरे याला साधी पोरगी पटत नाही रे म्हणून बापाने याला शिट्टी दिली अशी वाजवायला. हा शिट्टी अशी वाजवतो आणि एकच वाक्य म्हणतो बाबा लगीन.
बाबा माझं लगीन आणि एकच गाणं म्हणतो नवरा आला वेशी भाशी नवरा आला वेशी भाशी अजून वेशी बरंच उभा आहे. अरे एखादी मुलगी ह्याच्याशी लग्न करण्यापेक्षा सर्कशीतल्या अस्वला बरोबर लग्न करेल रे. या इकडे या हा कोण किरकिऱ्या. अरे सतत मालक मालक म्हणून मालकाच्या पैशावर काना डोळा ठेवणारा माणूस इतका काना डोळा ठेवायचा की त्या डोळ्यावर वजन आले रे. असं झालं असं. मी घाबरत नाहीये. नाही घाबरत ना तू हा? मग कशाला सारखं म्हणतो वाडा सोडूया वाडा सोडूया. मी कोणी म्हणतोय हे बघा हा वाडा आपलाय. दिस इज आवर आस. मी घाबरत नाहीये. नाही ना जरा भीतो बस बाकी काही नाही. नाही घाबरत ना नाही घाबरत ना. तो फिर हो जा. आईला हे बघ घड्याळ चालू झालं. हा यार गेली 16 वर्ष बंद होतं ना. रव्या काय झालं? हे यार याची पुन्हा टरकली. तुमचं ठीक आहे रे. माझा मनुष्यगण आहे. अरे वेड्या हा शुभ शकून आहे शुभ शकून. आज ये घडी चल पडी है कल से अपनी तकदीर चल पडेगी. आधा वर्ष आहे. चला आज जाऊन पत्ते खेळूया. टॉंग चल घाबरे. परत तुला माहितीये माझे पाय ना उलटे आहेत. शबाश चल मग 50 रुपये पॉइंट. काय काय चल यार 1 रुपया पॉइंट. काय कंजूस आहात यार तुम्ही दोघं पण ना. काय मग सौंदर्य वहिनी आणि सुनैना वहिनी ऐकत ना. कसला आवाज आला. तुम्हाला सांगणार नव्हतं पण काय हा आवाज शांततेचा आहे. रव्या काय माणूस आहे रे. मी तुला एक जादू दाखवतो. जादू जादू. हा कुठलाही पान उचल यातून मी तुला ओळखून दाखवतो. काय सांगतो. हा न बघता लाव टेपा. सांगू. इस्पिक सत्ती. किलवर 3. ठीक आहे ना यार पहिला डाव भूताचा असतो. कुठलाही यार मी तुला न बघता सांगू शकतो. सांगू हिंड ना काहीतरी लाल काळ. लाल आहे लाल. लाल लाल बदाम सत्ती. व्हायला. अरे भरत्या. अरे हो कसं काय. नाही नाही तू तिकडनं बघितलं परत 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 ओळखून दाखव. परत ओळखून दाखव. बघा आता मी हे काढू. बघू नको परत. हा बोल. बदाम तिर्री. शपथ. हो यार. अरे तू कसं काय ओळखलं. ओळखतो मी सगळं ओळखतो. इथला पत्ता सुद्धा माझ्या इच्छेशिवाय हलत नाही. त्या मनीषाचा विचार सोडून द्या. ती जर या वाड्यात लग्न करून आली तर रक्ताचा सडा पाडेन मी. चेष्टा करूया. मी जेवण गरम. अलिबास मी चेष्टा करत नाहीये. रवी त्या मनीषावर प्रेम करणं बंद कर नाही तर तुम्हा दोघांची मुंडकी कापून तोरण बांधीन मी या वाड्याला. हे बरं चला बहुत हो गया. कधीपासून ऐकतोय शपथ. सोड दुर्गे सोड. तुझ्या पोरीचं लग्न होऊ देणार नाही मी. अरे रवी माझं ऐक. आईची शपथ घेऊन सांगतो प्लीज. मूर्खासारखं बडबडू नकोस. अरे मूर्खासारखं बरळत नाहीये मी. ती फ्रेम रिकामी होती. फोटोतला इनामदार गायब झाला होता. गायब. गप्प बस. भास झाला असेल तुला. भास नाही तर काय. काल तुम्हा दोघांना एवढी चढली होती ना की अजून एखादा पेग मारला असता तर मी गायब झालो असं वाटलं असतं. रवी माझा एक भास नव्हता तो. इनामदार बोलला भरतच्या तोंडून. इनामदार काय बोलला.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भरत काय रे? तुला बरं वाटतंय ना? डोकं जाम जड झालंय रे. आणि अरे मान पण जाम दुखते आई ग. दुखणारच ती. काल तुम्हा दोघांचा एक काटा किर्र झाला होता. रवी माझं ऐक अरे खरंच. गप रे. हे मला तुझ्या भाकड कथांमध्ये काही इंटरेस्ट नाही. मला ऑफिसला जाण्याआधी मनीषाला भेटायचंय. मी पळतो. ओके बाय. कोणीतरी चहा द्या रे मला. तुझा तूच करून घे ना सोन्या. माझी चहाची सोय झालीये मनीषाकडे. बाय. तुझी कुठे सोय झाली आहे? सोड रे. जाऊ दे, माझी सोय मीच करतो. म्हणजे माझा चहा मीच करतो. भरत म्हणजे तुला रात्री नीट झोप लागली ना? हो. ना म्हणजे भीती नाही ना वाटली? नाही. कार्य आपण हे घरच बदलायला पाहिजे. पण गावात दुसरी सोय नाहीये ना. अरे मी विचारलं मॅनेजर साहेबांना. भरत हा आपल्याला या वाड्याचं काहीतरी करायला पाहिजे यार. काय? मान नको. तू चहा कर ना. हा वाडाच डेंजरस आहे. चहा पावडर रिकाम आहे. चहा पावडर सगळे रिकामे डबे आहेत. हा यात आहे. चहा पावडर. सम्या चहा पावडर कुठं आहे? अरे असेल वेडा आहे. चहा पावडर मागितली तर घाबरतोय. अरे झोपलेत वाटतं. ईशा समाधी अवस्थेत आहेत ते. आले गुरुजी समाधीतून बाहेर आले. ज्ञानयोगी हट्टयोगी महायोगी वेताळे गुरुजी की जय महाकाली. जय महाकाली. जय महाकाली. ओम ह्रीं 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 ओम फट स्वाहा. जय महाकाली. बसा खाली बसा. तू मला मारतोस की वारा घालतोयस? दादा दादा हे समीर आपल्या बँकेत काम करतात. अच्छा. दादा त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अहो आमच्या वाड्यात ना भूतांचा वावर आहे. भूतांचा. भूत अगदी चिल्लर काम आहे ते. 10 मिनिटात भूताना बाटलीमध्ये बंद करून टाकतो. 10 मिनिटात? येस. आजकालच्या भूतामध्ये काही दम राहिला नाही. पूर्वीच्या काळात काय भूत होती? काय ती भूत? काय त्या हडळी? भूतच भूत. तुला सांगतो पिंपळाच्या झाडाला पानाऐवजी भूत लटकलेली असायची. अरे अमावास्येच्या रात्री भूतांची जत्रा भरलेली असायची. पण मग आता काय झालं? आता भूतांचं माणसात रूपांतर झालं. ही काय ती. आणि मग लोकसंख्या वाढली. तुम्हाला भीती नाही वाटत भूतांची? कुत्र्याला जसा पट्टा घालून फिरवतात तसं भूताला आम्ही पट्टा घालून फिरवतो. माझ्या खिशात भूत, मागच्या खिशात भूत, पुढच्या खिशात भूतच भूत. मी भूताना म्हटलं उठ. किती उठतात. मी म्हटलं बस. किती बसतात. बाजूला चिकटून बसू नको. बाजूला. तुम्हाला नाही हो. एक तरुण भूत आहे. अहो तुम्ही काळजी करू नका. हिच्या मागे असतं. म्हणजे लग्न करायचं हिच्याशी लग्न त्याचं. तुम्ही काळजी करू नका. मी लग्न होऊ देणार नाही. तुम्ही कशाला काळजी करताय? एकदा तर ना चक्क एक हडोळ यांच्या प्रेमात पडली. हडोळ मग काय हाड गेली तरी जात नव्हती. शेवटी एका बाटलीत भरली आणि समुद्रात नेऊन सोडली. गुरुजी प्लीज आम्हाला या भूतांपासून वाचवा. तो वाडा मुक्त करा प्लीज. काळजी करू नका. मी आहे ना. काळजी करू नका. तुम्ही पुढे वा. संध्याकाळी मला न्यायला या. तोपर्यंत तू यांना फीस समजावून सांग. खुंटीवर ना खाली यायचं नाही. खुंटीवर ते मगाचं तरुण भूत.
भरतराव तुम्ही बँकेत आल्यापासून ना खूप खाती उघडली हो ना? ही घ्या पासबुक हा. ही करंट बुक हा. आणि ही चेक बुक निघा आता निघा आता कुठले पासबुक? हा, सौंदर्या जवळकर. ओ बँकवालं आला धोंड्या आला. बँकवालं तर दिसलं. ओ बँकवालं, आमचं पासबुक झालं का तयार? हे काय कुठे काय हे एक तुमचं हे अरे चा तुमचं तयारच नाहीये. तुम्ही थोड्या वेळाने या. नाही, मी आता चाललोय तालुक्याला. यायला रात होईल. अहो जत्रेत एक भारी सुपारी मिळणार आहे. आमच्या सौंदर्याला लय डिमांड आहे. अहो लाखात एक आहे पोरगी. फार गुणी मुलगी आहे तुमची. वय वय जणू काय चिकनातलं कमळच. वय 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 मला चिकूल म्हणला मला. अहो सगळं गाव तुम्हाला बिन डोक्याचं म्हणतंय. त्यापेक्षा हे बरं आहे की नाही? वय 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 बरं आहे. गाव मला बिंडोक म्हणतो. मग आपल्याला ऐकून राग आला. मी म्हंटल गावकऱ्यांना, अरे धोंडीबा जवळकर हा बिंडोक माणूस नाहीये. हा जरा डोकं कमी आहे पण बिंडोक नाहीये. या उद्या या. मला डोसकं कमी आहे म्हणला. चमोरी चाल सोडा ग लवकर लवकर. चला जेवायला जा लवकर. तुझं गाणं बंद कर की. किती आहे बेसूर गातोस. अरे अवद्या जेवण झालं की नाही रे? ए जागा पोरीनं जेवून घ्या पटापटा. हा आणि कुठं उन्हाळ्याला जाऊ नका. जातील आपल्या नाही तर काय. ऐक ऐक ह्या पोरी पण ना याला सांगून ठेवा सारखी सारखी माझी मस्करी करतात. नाचता येईना अंगण वाकडा. तू तरी कशा पाय मस्करी करतो त्यांची. हा अरे गप की. अरे काय गातोस ते नीट तरी गा की. आता का भैया तुम्ही कोण आहे? बँकवाला तुम्ही? अहो मी आताच गाणं गुणगुणत होतो. हिच्या उसाला लागल कोला आणि तुम्ही घुसलात. अरे बापरे. गपरे. हे तुमचं पासबुक बघू. आणि ही पैसे भरलेली रिसिट. अरे वा, सेफ जागा आहे तुमची. म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाही. पैसे राहतात सेफ, पर आमचं काळीज जाते का वाकवा चोरीला. काल होत, आज नाही. मी निघू? अवाई चाय घेऊन जा ना घोटभर. नाही नको, फार जागरण झालं काल रात्री. रात्रभर झोप नाही हो. तुम्हाला सांगतो. जाऊ दे, तुम्हाला सांगून काय कळणार आहे म्हणा. आम्हाला कळलं. बसा, चहा आणतो स्पेशल. पार्टी लय मोठी आहे. सौंदर्याचा फोटो लवकर नेऊन द्यायला हवा. सांगूया मालक. आता का भैया मालक स्टाफ मग सौंदर्य कापड बदलती. आज जाऊ नका, येळ लागेल. का काय? अहो येळ लागणारच. जुनी कापड ती चोळी जरा घट होती ना. मग पोरीला चोळी घटवायला लागली ना, मग बापानं तिला सैल सोडायचं नसतं. चल हो बाजूला. मला शिकवायला लागलाय. लय मोठा शाळा लागून गेला. मालक गेलं आता. अरे वा, हे काय मध्येच टांगलंय? तो कार्यक्रमाचाच पाठ आहे. अरे बाप रे, केवढा मोठा पार्ट आहे. सौंदर्याचा फोटो. आता कोण कोकलायला लागला? हॅलो, हा मी जवळकर बोलतोय. तुम्ही कशाला त्रास घेतलात? मी आले असते की पासबुक न्यायला. त्यात त्रास कसला? पण मी असं आलो तर चालेल ना? इश्श, या की वरचेवर. बर. तुम्ही कशा पाय आलात? वर एक तर तुम्हाला ऑफिस मधली कामं असतात, वर साहेबांची बोलणी ऐकायला लागतात. सौंदर्या तू वय, आणि तू कोणाशी बोलत होती? कुणाशी नाही. कुणाशी नाही? आता मी ऐकलं. तू कोणाला शोधते? कुठं कोणाला शोधते मी? काय ग? परत तू इथे कशा पाय आलास? अगं वाटत पाटील भेटला. म्हणला सौंदर्याचा फोटो आहे का? चांगलं स्थळ आणलंय त्यानं. हा म्हटलं चालच कशाला सोडायचा? सोडू नको, सोडू नको. गट्टा धर, गट्टा धर. का? हे बघ, म्हणून तर धावत आलोय.
हे बघ आता लगीन झाल्यावर नाच गाणं अजिबात बंद. अगं तुझ्या आईला वचन दिलंय, म्हणलं पोरीला हळद लागल्या बिगर मी काय वर येणार नाही. आता समधीवरती जायला लागली तो गोंधळ व्हायचा. काय काय बोलते काय कळ ना. काय झालं? अरे तोंड लावून पिकी असं होय. घट्ट धर घट्ट धर. अरे म्हणजे तांब्या सँडल पाणी पडायचं म्हणून म्हणलं मी. असं होय. अगं आपलं नशीब फळफळलंय बघ, चांगली मालदार पार्टी आहे. 400 एकर जमीन आहे, 200 गायी आहेत आणि एक रेडकू. रेडकू ते पोरग. अगं भगवान छप्पर फाड के देत आहे, तो काय कुछ छोडणे का. आता चांगला मुहूर्त बघतो आणि दोघांच्या लग्नाचा बार एकाच मांडवात उडून देतो. दोघांचं वय, एक तुझं आणि दुसरं बत्ताशाचं. वय माझं लगीन. तुम्हाला वरच पाठवतो. थांबा, नाही सोडत माझ्या घरात घुसावं. हाच तो वाडा. घाबरू नकोस, घाबरू नको. मी आहे. थांबा. वास येतोय. बघा बघा दादांना वास येतोय. भूतांचा वास येतोय. बरेच दिवस भूतांनी आंघोळ केलेली दिसत नाही. सांभाळून सांभाळून. वास हळूहळू स्ट्रॉंग व्हायला लागलाय. नाकातले केस जळायला लागलेत. तिघ आहेत. इनामदार भुसनळे, त्यांचा मुलगा बाब्या आणि तो कारकून किरकिरे. 3 बाटली आहे काय? या वेळेला बाटली रिकामी बाटली भूता भरून ठेवायला. हो आहे ना, वर आहेत भरपूर. वर येत आहे ना. वर त्यांना खाली बोलव ना. मी येतो. चला. महाकाली ह्रीं 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 हा. ओम फट स्वाहा. ओम राधर व्यवस्थित. फट स्वाहा. ओम 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 फट स्वाहा. नामदार घुसनळ्या, बाटलीत घुसनळ्या. चल बाटली चल. तू नाही. किती दिवस या वाड्यात थांबणार आहे. चल चल माझ्या बाटली चल. चल का पाय खेचू तुझे. चल 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 बाटली चल. बाटली चल 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 जा 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 जा. पाय 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 आता बस आतमध्ये पाईप ओढत. अब तेरा क्या होगा कान्या. तुझ्यासाठी दुसरी बाटली आहे. सुने ना, बाटली घेऊन ये. निमूटपणे या बाटलीत जा. पाय 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 खाली घे. खाली घे खाली घे. शाबास शाबास. जा 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 जा. बाहेर नको बाहेर नको. पकडलंय. आता बघ, बाटलीत गेल्यावर डोळे सरळ झाले. तुला काय वाटलं तू या बाटलीत मावणार नाहीस. तुला कुस्करून कुस्करून कोंबून भरीन. चल ये 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 ये. लवकर लवकर. बाटली केवढी जड झाली. खाऊन खाऊन माजला होता. ह्या घ्या बाटल्या. तूने जाऊन नदीत फेकून द्या. चला, एक ऑपरेशन सक्सेसफुल झालं. अभिनंदन करा माझं अभिनंदन. सेंचुरी झाली. 100व भूत मुक्त केला. हा वाडा
आता मोकळा झाला. मजा करा, ऐश करा. मुसनळ्या मला घाबरून बाटलीत पडाला. आता काळजी करायची नाही. आता काय झालं? आता काळजी तू करायचीस. भरत? मी भरत नाहीये, इनामदार आहे, इनामदार. डोळे बघ, डोळे डोळे. भरत माझं झाड आहे, पछाडलंय मी त्याला. बाब्या, धर त्याला. गुरुजी माझं लगीन करा ना. गुरुजी माझं लगीन करा ना. माझं लगीन करा ना. मामा गेला तो. मामा लगीन. या किरकिरे काका. किरकिरे काका. पकडा त्याला. राम 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 राम. बापरे बापरे. मला याला जिवंत सोडता कामा नये. मला सोडा, मला सोडा. हे बघ, तुझ्याशी वैर नाही आमचं. आम्हाला फक्त सूड घ्यायचं. सोड घ्यायचंय दुर्गेचा. रवी आणि मनीषाचं प्रेम जमतंय. बापरे, एकदम थर्ड गेअरच टाकला. घाबरेलं होतं. जर त्या रव्यानं मनीषाशी सूत जुळवलं तर तुझ्या नाकाशी सूत धरायची वेळ येईल. माझ्या नाकाचा काय दोष? मध्ये नाक उपसू नकोस. सोड घ्यायचंय मला. मला काय करायचं? मला सोड घ्यायचंय मला. मला बाहेर पडायला मी इथे कसा काय आलो? मांत्रिक समीर बाहेर. समीर बाहेर आहे. मग मी वाड्यात आहे. सम्या रम्या सम्या. अरे अरे बापरे, अरे बापरे. अरे वाचलो. आला हा कुडमुड्या. समीर रम्या सम्या. गुरुजी. आता तू कोण आहेस? मी भरत. कशाला आलास परत? मला जाऊ दे. पळ नकोस. मी आहे दुर्गा मावशी. दुर्गा मावशी. विसरलास? अरे पेरू तोडायला इकडे यायचास तेव्हा मीच तुला काठीने फटके मारायचे. विसरलास? मी कसा विसरेन? तुम्ही काठी विसरलाच वाटतं. इकडे काय करते रात्रीचे? विहिरीत पडले तेव्हापासून इथंच आहे. इथंच बरे दिसतंय. पडतोस कुठे? मला तुझी मदत हवी आहे. मदत? कसली मदत? तो रवी चांगल्या घरातला मुलगा दिसतोय. त्याचं आणि माझ्या मनीषाचं सूत जुळवायचंय मला. हे काम तू करायचंयस. जर का तू सूत जुळवलं नाहीस तर तुझ्या नाकाला सूत धरायला लावेन मी. लक्षात ठेव. दुर्गा मावशी म्हणतात मला. साहेब तुम्ही. यंग मॅन, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालं काय तुला? तुझी तब्येत तर बरोबर आहे हो ना? आहे. झोप वगैरे लागली ना बरोबर? साहेब ते वाड्यात. वाड्यात काय? वाड्यात मच्छर आहेत का? मच्छर नाही हो, भूत आहेत भूत. साहेब आमची जागा बदला हो. पाहिजे आम्ही बँकेला भाडं देतो पण आम्हाला दुसरी जागा द्या. अरे पण दुसरीकडे भूत नसतील ह्याची काय गॅरंटी आहे? भूत तर सगळीकडे असतात. दे आर एव्हरीवेअर. कदाचित या बँकेत सुद्धा असतील. वी नेव्हर नो. वी नेव्हर नो. वी विल नेव्हर नो. तुला बोलावलंय. चल चल चल. मला नेऊ नका. तुला बोलावलंय. मी नाही येणार. मी नाही येणार. अय्या का नाही येणार? या हा, साहेबांनी फाईल घेऊन बोलवलंय. लवकर या. वाडा. त्या वाड्याचं नाव काढू नकोस. त्या वाड्याकडे मी फिरकणार सुद्धा नाही. त्या दिशेला बघणार सुद्धा नाही. नको 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 नको. आपण का काय मला भीती वाटते. अहो त्या वाड्यात खरीखुरी भूत आहेत हो. आणि मी खऱ्या खुऱ्या भूतांना घाबरतो. नको नको ते नावच. आपण तुम्ही मांत्रिक आहात ना? बोगस मांत्रिक आहे मी. ते बघा, ते बघा. हे आमचे आजोबा अहो खरेखुरे मांत्रिक होते. मी जेव्हा 10वीत नापास झालो तेव्हा माझ्या आजोबांनी ही कवटी माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले
तुझ्या या कवटीने काही पोट भरणार नाही. ही कवटी हातात घे आणि पोट भर. अहो फार विश्वासाने तुमच्याकडे आलो होतो. आता भरतला पोचवायची तयारी केली पाहिजे. पोचवायची? हो नो नो. म्हणजे इथून बदली करून परत मुंबईला पोचवायची. अहो आता त्याला दिवसा ढवळ्या भूताचे भास व्हायला लागलेत. हो काय सांगताय का? हो, पोचवा लवकर पोचवा. अहो त्या वाड्याचं काय खरं नाही हो. मी पळून गेलो म्हणून, नाहीतर मला सुद्धा त्याने बाटलीत बंद करून ठेवलं असतं. म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही? अहो मी खरंच सांगतो, खऱ्या भूतांचा बंदोबस्त कसा करायचा मला खरंच माहित नाही हो. मी ठरवून टाकलंय, यापुढे साखरपुडा, लग्न, घटस्फोट, श्राद्ध या पलीकडे काही नाही. भूतांच्या नादी नाही लागत रे बाबा. अहो दादा, असं काय करताय? एखादा तरी इलाज असेल की नाही? दादा, आपले आजोबा किती ग्रंथ वाचायचे. सगळे ग्रंथ माळ्यावरच्या अडगळीतल्या खोलीत पडलेत. आपण वाचूया ना ग्रंथ. एखादा तरी उपाय नक्कीच निघेल. आणि नाही निघाला तर तो भुसनाळ्या आपल्या दोघांना मारेल, माहित आहे का? दादा प्लीज. नको तिकडे नेऊन तू मला आजारी पाडणार. खरंच नको. अडगळीच्या खोलीत पुस्तकं सापडतील काय? आता आजोबांचं भूत असायचं, दुसरं काय? ठीक आहे, थांब. अडगळीच्या खोलीत बऱ्याच वर्षांनी आलो रे बाबा. काय झालं? सगळीकडे काळोख दिसतोय. अगं मग तो कंदील पेटव ना. निवडणुकीचं चिन्ह घेऊन फिरतेस काय? पेटव. माझीच? हो आहे ना. पेटूया. ओके. अरे बापरे, खाल्लं लाईट येते का? ये अरे कंदील काय खेळताय? लवकर इकडे या. नाक चालते की काय माझं? तुम्हाला सांगतो, आमचे आजोबा लय भारी माणूस, भरपूर भूत बघितले त्यांनी. तुम्हाला सांगतो, एकदा माळरानावरून एकटेच चालले होते. अचानक एक माणूस त्यांना भेटला. त्यांना म्हणाला, चला दोघं एकत्र चालत जाऊ. आणि तुम्हाला सांगतो, 1 तास गप्पा मारत होते. आणि गप्पा मारून झाल्यावर आजोबा त्या माणसाला म्हणाले, ठीक आहे, परत भेटू, गुड बाय, असं म्हणून आजोबांनी त्याला शेकहँड केला. आणि पाहतात तर काय, तो माणूस गायब. आणि त्याच्याऐवजी